हाय फ्रेंड्स, हे बघा आमच्या आद्विकची न्यूबेलायझर मशीन आहे, वाफाराची मशीन आहे. त्या सर्दी झाली होती म्हणून त्याच्या छातीमध्ये कफ दाटला होता, त्याच्यामुळं आणली आहे. मार्केटमध्ये भेटते, डॉक्टरांनी सांगितली होती आणायची. त्याच्यासंग 2 मास्क भेटतात. 1000 रुपयेपर्यंत भेटते ही मशीन आपल्याला. तर आता आम्ही त्याला वाफ देत आहे. ते झोपून आहे फ्रेंड्स. तर त्या डॉक्टरने आम्हाला छोट्या छोट्या 5 बॉटला राहते ते दिले आहेत. हे बघा ती बॉटल आहे आणि एक छोटंसं सलाईनसारखा डबा राहते, ते पण दिलं आहे. ते सर्दीच्या वाफाऱ्याचं औषध आहे ते. तर हे बघा माझे मिस्टर देत आहे. एक छोट्या नळी असते, त्या नळीमध्ये एक छोटंसं हे डबीसारखं असते. त्या डबीमध्ये आपल्याला औषध टाकायचं. हे बघा सलाईनचं बॉक्स छोटासा द्यायचं आहे. औषध काढता येते, त्याच्यातलं इंजेक्शन काढता येतं औषध. 2 मिनिट द्यायचं होतं ते. आणि ती छोटीशी डबी आहे, ती पूर्ण टाकायची आहे त्याच्यात. तर हे बघा आता काढत आहेत. हे बघा आता काढणं झालं आहे. आता ती छोटीशी हे हे आहे ती सलाईनची छोटीशी नळीला चिपकून आहे ती डबी. आणि या डबीला आता मास्क काढायचं राहते. हे बघा आता ती डबी छोटीशी बॉटल टाकत आहे, त्याच्यातलं सर्व पाणी टाकायचं आहे. त्याच्यात छोटीशी बॉटल राहते आणि त्याच्यात पण जास्ती पाणी नाही, थोडंसं पाणी राहते, म्हणून ते सर्व पाणी टाकायचं आहे त्याच्यात. आता हे होत आहे. काय झालं, न्यूबेलायझर मशीन ठेवली आहे तिथं. आज झोपतच आहे म्हणून त्या झोपतच वाफारा देत आहेत आई आणि माझे मिस्टर. कारण ते उठल्यावर खूप रडते. झोपत पण रडत होतं, पण झोपेमध्ये तर रडत नाही, उठल्याने खूप रडते. आणि झोपेमध्ये वाफ पण चांगली घेते, उठल्यावर थोडी चांगली वाफ घेणार नाही. तर पप्पा व्हिडिओ करत होते आणि धरला आहे आता. तर हे बघा मास्क लावला आहे. त्याचं आद्विकचं मास्क छोटंसं आहे आणि आपल्याला जर वाफ घ्यायची असेल तर आपलं मास्क मोठं आहे. बघा आता वाफ घेत आहे आद्विक रडत होता फ्रेंड्स, तरी खूप रडला नाही, ती झोपेमध्ये होता त्याच्यामुळे काही जास्ती रडला नाही, काही नाही.
तर आता त्याची वाफ देणं चालू आहे फ्रेंड्स. एक दोन बार थांबले होते माझे मिस्टर वाफ देता देता, कारण तर ते श्वास घेताना त्याला हे होत होतं, ते वाफाऱ्यानं श्वास घेता येत नाही ना बरोबर, त्याच्यामुळं वाफ देताना थोडे थांबले होते. आता थांबले आहेत तर अजून एक बार देते. तर हे बघा अजून देत आहेत एक बार. आईचा लाड चालू आहे, लढणं चालू आहे अद्विकचं. अजून एक बार देत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.